विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण तो शेवटचा दिवस आहे. पण मी देवाजवळ एवढ्या वेळा आभार मानले देवाचे म्हणूया आपण, की हा एक दिवस आम्हाला एक्स्ट्रा मिळालाय. नाहीतर विचार करा, आता आपण बोर्डला जायची तयारी करत राहिलो असतो आणि अभ्यास पूर्ण झाला नसता. म्हणजे बोर्डच्या पण लक्षात आलंय केमिस्ट्री एका दिवसात होत नाहीये. और ते सी वाले बघा ना, मला वाटतं त्यांच्या प्रत्येक पेपरनंतर 4-5 दिवस सुट्टी, 4-5 दिवस सुट्टी आहे. ओके, एवढी पण काही गरजेची नाहीये. 2 दिवस दिले आम्हाला आभारी आहे. मग या हा जो एक्स्ट्रा दिवस मिळालाय त्याचा वापर कसा केला पाहिजे, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. आणि ती तुम्ही फॉलो केलीच पाहिजे. असं काही नाहीये. तुमचा काहीतरी प्लॅन असेलच ना बाळांनो आणि तुम्ही तो ठरवला असेल, तर तुमची रिव्हिजन परफेक्ट होत असेल, तर करा. काही इश्यू नाहीये. कारण इथं माझ्या रिव्हिजन स्ट्रॅटेजी टोटली वेगळ्या असतात फिजिक्सपेक्षा केमिस्ट्रीला. ओके. मी इथं एक मिडल असा एक स्टुडंट डोळ्यासमोर ठेवतोय, की ज्याचा एकदम परफेक्ट पण अभ्यास नाहीये किंवा 0 पण नाहीये. त्याची करण्याची तयारी आहे. मग अशा मुलांना मी सांगतो, तुम्हाला पटतंय का बघा? मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही पहिल्या टॉपिक पासून, सॉलिड स्टेट पासून ते अगदी ग्रीन केमिस्ट्री पर्यंत सगळ्या डेफिनिशन्स करा. ग्रीन केमिस्ट्रीची पण डेफिनिशन आहे आणि सॉलिड स्टेटमध्ये मात्र काय करा माहिती आहे का? ते सॉलिडचं जे क्लासिफिकेशन आहे ना, क्रिस्टलाईन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड, पुन्हा क्रिस्टलाईनमध्ये ते पुन्हा आयोनिक किंवा कोव्हॅलंट क्रिस्टल, मॉलिक्युलर क्रिस्टल त्याचे विथ एक्झाम्पल्स करा बाळांनो आणि त्याच्याबरोबर डिफेक्ट्स तेही करा. डेफिनिशनमध्येच करून टाका. ओके. आता डेफिनिशन झाल्यानंतर काय केलं पाहिजे? ऑब्व्हियसली डिस्टिंग्विशचे सगळे प्रश्न करून टाकूया. डिस्टिंग्विश रिएक्शन मध्ये सुद्धा आहे. दिलाय व्हिडिओ. पहिलाच प्रश्न मी दिलाय कुठला माहितीये का? डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन युजिंग हाइन्सबर्ग रिएजंट. मग सीईटीत नाही, बोर्डच्या एक्झाममध्ये विचारलंय. राइट फॉर्म्युला फॉर हाइन्सबर्ग रिएजंट. म्हणजे आपण हा प्रश्न करताना सुद्धा काय करायचंय माहितीये का? की तो एक प्रश्न नाहीये, त्याच्याशी आधारित काय होतं माहितीये का? द टेम्परेचर ॲट व्हिच सरफेस टेन्शन बिकम्स 0 इस नोन ॲज क्रिटिकल टेम्परेचर. आता उलटं विचारतील, ॲट व्हॉट टेम्परेचर सरफेस टेन्शन बिकम्स 0? अनुभव घेतलाय तुम्ही? अनुभव घेतलेला आहे. चला, म्हणजे डिस्टिंग्विश करत असताना डिस्टिंग्विश बिटवीन मी समजा फिजिक्समध्ये जातो. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन डिस्टिंग्विशचा प्रश्न केला. ते विचारतील एक्सप्लेन हार्मोनिक्स ओव्हरटोन. आठवतंय तुम्हाला. ओके. मग डिस्टिंग्विश करताना असा आयसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस, लॅन्थेनाइड, एक्टिनाइड्स हे पण आहे ना. ऑर्डर ऑफ द रिएक्शन मॉलिक्युलरिटी भरपूर आहेत. मी दिलेले आहेत डिस्टिंग्विशचा व्हिडिओ बघा. ओके. डिस्टिंग्विश झालं का त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो डायग्राम, फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्री, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, ड्राय सेल, H2O2 सगळं करायचंय. सगळं करायचंय आणि ते डायग्राम करत असताना त्याच्यावर आधारित छोटे-छोटे प्रश्न पण करायचे आहेत. हायड्रोजन इलेक्ट्रोड मग त्या डिफिकल्टीज विचारतील, त्याचं सेल रिप्रेझेंटेशन मग ते ॲज अ एनोड किंवा कॅथोड. तर प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. हे पण वाक्य महत्वाचं आहे. म्हणजे डिटेल तुम्ही स्टडी करणार आहे मला माहिती आहे आणि चौथ्यांदा आहे डेरिव्हेशन जे आम्ही अगोदरच केलंय. डेल्टा एच डेल्टा यू रिलेशन, पीएच पीओएच रिलेशन. अजून काय रे बाळांनो? पीएच पीओएच, डेल्टा एच डेल्टा यू अजून वर्क डन, मॅक्सिमम वर्क डन, इंटिग्रेटेड रेट लॉ. अजून काय? अल्फा इक्वल्स टू आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1. अजून काय? सॉलिड स्टेट मधलं डेन्सिटीचं रिलेशन. अजून क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. डेल्टा टीबी आणि मोलार मास, डेल्टा टीएफ मोलार मास हे सगळं. मग याला आम्ही काय म्हणतो माहितीये का? 4 डीज. ओके. हे सगळे तुम्ही कव्हर करा. सर यात किती मार्काचं कव्हर होईल? डेरिव्हेशन्स येतील असं नाहीये, न्यूमेरिकल येणार. डायग्राम आलीच पाहिजे असं काही नाहीये, पण क्वचित एक येऊ शकते किंवा नाही येणार. ओके. डिस्टिंग्विश सांगू शकत नाहीये, पण डेफिनेशन डेफिनेटली येणार लक्षात घ्या. म्हणजे या सगळ्याचं वेटेज मिनिमम 10 टू मॅक्सिमम 16-15 मार्काचं पकडायला काही हरकत नाहीये. ओके. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला करायचे आहेत लॉज आणि 2024 मध्ये स्टेट द लॉज याचं वेटेज होतं 0. आपण त्या व्हिडिओमध्ये पण बोललोय. पण हेनरीज लॉचं न्यूमेरिकल आलं होतं आणि अजून एक मला आठवेना रे कोणता तरी लॉ आहे त्याचं पण एक न्यूमेरिकल आलं होतं. म्हणजे नाही म्हणलं तरी 5 मार्काला न्यूमेरिकल किंवा 4 मार्काला न्यूमेरिकल आलेच होते ना. म्हणजे तुम्हाला लॉ करायचा आहे. चला लॉ केले तर कमीत कमी एक 5 मार्काचे न्यूमेरिकल यायचे चान्सेस किंवा स्टेटमेंट यायचे चान्सेस आहेत. अरे असं काही नसते बरं का, की गेल्या वर्षी नाही आलं, चला यावर्षी येऊ शकतंय. 3 वेळा रिपीट झाले, मग यावेळेस नाही येणार.
असं काही लॉजिक लावूच नका कुठलं. हे दुसऱ्याच्या मनातलं कसं प्रेडिक्ट करू शकतायत? मग एकच ऑप्शन उरलाय. आम्ही सगळं करतो. तुम्हाला न्यूमेरिकल विचारायचे विचारा, सॉल्व्ह करतो. म्हणजे मी हे पेपर सेटर विषयी बोलतोय. जर तुम्हाला स्टेटमेंटच विचारायचं तर आम्ही केलेलंच आहे स्टेटमेंट. लिहितो आम्ही स्टेटमेंट. ओके. लॉ झालं. ओके. म्हणजे ह्याच्यानंतर लॉ पण झाले लक्षात घ्या. आता काय केलं पाहिजे सांगा बघू? मी तुम्हाला सांगतो थांबा. आता ना काही टिपिकल क्वेशन्स आहेत. म्यू इक्वल्स टू एन इंटू ब्रॅकेट एन प्लस 2. युनिट आहे बोहोर्स मॅग्नेटॉन मॅग्नेटिक मोमेंट. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, त्याच्यानंतर वर्नर्स थेरी, त्याच्यानंतर लिगेंड्स, त्याच्यानंतर आय-यू-पी-एस-सी, त्याच्यानंतर मोस्ट इम्पोर्टंट व्ही-बी-टी. हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे माझ्यासाठी. मोस्ट इम्पोर्टंट आहे. 3-3 मार्काला प्रश्न आहेत सगळे लक्षात घ्या. कोऑर्डिनेशन कंपाउंड का नाही केला? का नाही केला? काल मी सकाळीच तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाईड करून 8च्या 8 छोटे-छोटे व्हिडिओ मी तुम्हाला दिलेत. त्यात हे सगळं मी कव्हर केलंय. आपल्या ॲपवरती आहे. ओके. म्हणजे बघा हे असे प्रश्न आहेत, ते थोडे आहेत होय, खूप आहेत रे. पुन्हा कॉन्टॅक्ट प्रोसेस आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगू का? पण हे सगळं ग्रुप 16, 17, 18 मध्ये आहेतच ना. म्हणजे आता मग ही मेथड चुकीची. हां, ही मेथड चुकीची आहे. मग मी काय म्हणतो ऐका माझं. ऐका. या स्टेजला यानंतर काय करा? आता मात्र मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. शांतपणे बघा, लॉज तुमचे झाल्यानंतर तुम्ही ऑब्व्हियसली आता मात्र मी तुम्हाला म्हणेल टॉपिक वाईज आता केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल, "काय पहिला म्हणता टॉपिक वाईज जाऊ नका." हो, टॉपिक वाईज न जाता हे केलं तर कॉन्फिडन्स तर वाढतो ना बऱ्यापैकी लक्षात घ्या. हे येतायत प्रश्न रे. हे मी कन्सिडरच केले नाहीयेत, पण आहेत 15 ते 20 मार्क्स सुद्धा पडू शकतायत. बरं, लॉस केल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतोय. डेरिव्हेशन्स का थोडे आहेत व्हय? असं वेटेज एकदा चेक करूया रे किती मार्काला येते हे सगळं डिस्टिंग्विशचं हे पण बघूया आपण. ते करताना तुमचा वेळ घालवायचा नाहीये. मला माहिती आहे बऱ्यापैकी वेटेज आहे. आता टॉपिक वाईज गेल्यानंतर मी कुठला टॉपिक घेऊ? मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या व्यवस्थित. तुम्ही हा टॉपिक प्रयत्न करा. पॉलिमर ओके. त्याच्यानंतर 16, 17, 18 याचे तुम्हाला सांगतो थोडेसेच प्रश्न तुम्हाला देतो मी किंवा ऑलरेडी व्हिडिओ अपलोड झाला असेल तर चेक करा. अगदी थोडेसे प्रश्न आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. ओके. टॉपिक केवढा मोठा आहे. तुम्ही थोडे प्रश्न देताय. सांगतोय स्ट्रॅटेजी ही फक्त अशा मुलांसाठी आहे, की केलं नाही पण आता ठीक आहे करायचंय म्हणूया आपण. किंवा मी तुम्हाला सांगितलं एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट असेल तर ऑलरेडी त्याची स्ट्रॅटेजी तो फॉलो करणार आहे मला माहिती आहे. ओके. ग्रुप 16, 17, 18 पॉलिमर ओके. ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन ओके. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन आणि बायोमॉलिक्यूल. हे 4 टॉपिक केले एकदा परफेक्ट म्हणूया आपण, तर इथं सुद्धा 10-15 मिळतील. इथं 15-15 मिळतील, तिथं 5 मिळतील. म्हणजे 30-35 मार्काचं कव्हर होतंय. इथं राहतंय काय? आता मात्र सांगतो ऑर्गॅनिक. प्रॉब्लेम काय, की मी ऑर्गॅनिक जे 4 टॉपिक आहेत ना, त्यातले कुठले प्रश्न करायला सांगतोय बघा. पहिल्यांदा मी सांगतोय ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी करा. ओके. कसं करणार? त्यातल्या सगळ्या डेफिनिशन तुम्ही करणार. ज्या ऑलरेडी अगोदर केल्या असणार आहेत. तुम्ही मगाशी डेफिनिशन म्हणले, की हे बी केलं असणार आहे. सिमेट्रिक कार्बन एटम, एन्अँशिओमर, टेक्स्टोरोटेटरी, लिओरोटेटरी, रेसिमिक मिक्सचर हे सगळ्या डेफिनिशन्स तुम्ही करायच्या आहेत. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी पण डेफिनिशन आहे. ओके. त्याच्यानंतर हे करत असताना तुम्हाला माहिती आहे ना, ते कॅल्साइट क्रिस्टल ओके. तुम्हाला माहिती आहे ना, निकोल प्रिझम तयार करण्यासाठी CaCO3 वापरतात. हे बारीक-सारीक गोष्ट पण करायची आहे. त्याच्यानंतर SN1, SN2 हो, या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला विचारतात काय माहिती आहे का बाळांनो? एक्सप्लेन ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ 2 क्लोरोब्युटेन, लॅक्टिक ॲसिड हे विचारतात. लॅक्टिक ॲसिड म्हणजेच अल्फा हायड्रॉक्सी प्रोपिओनिक ॲसिड. मग SN1, SN2 तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फिनॉल करायचे आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो फिनॉलच्याच रिएक्शन्स मोस्ट इम्पोर्टंट आहेत. नेहमी विचारतात, उद्या येईल की नाही मी सांगू शकत नाहीये, पण केलं पाहिजे आपल्याला. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो फिनॉलच्या रिएक्शन नंतर ना, मी क्लिअरली सांगू का, हे सोपं आहे रे बाळांनो. मी तुम्हाला सांगतो. कुठली रिएक्शन? वुड्स रिएक्शन. नंतर कुठली रिएक्शन? फिटिग रिएक्शन. नंतर वुड्स फिटिग रिएक्शन. नंतर स्वार्ट्स रिएक्शन. नंतर फिंकलस्टेन रिएक्शन. अरे ह्या रिएक्शन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधल्या अतिशय सोप्या आहेत रे. पण केलं असेल तर करा नाहीतर राहू दे. बरं आता सगळ्यात महत्त्वाचं रिएक्शनसाठी एक स्ट्रॅटेजी देतो. मी तुम्हाला सांगतो 2021 पासून 2024 पर्यंतचे 7 क्वेशन पेपर घ्या. ओके. याच्यात प्रत्येक पेपरमध्ये अल्मोस्ट 20-25 मार्काला रिएक्शन्स दिसतील तुम्हाला. ओके.
आणि त्या रिएक्शन्स तुम्हाला त्या सॉल्व्ह करायच्या आहेत, रिवाईज करायच्या आहेत. ती जर अगोदर ऑर्गॅनिक केलं असेल तर हे करा. नाहीतर मी सांगतो मी इथंच खुश आहे एवढं जरी केलं तरी तुम्ही. एवढं जरी केलं तरी मी खुश राहीन. चला एक पेपर आहे माझ्याकडे इच्छा झालेलीच आहे बघायची मला. ठीक आहे थोडंसं मी प्रयत्न करतोय. आता थांबा. ओके. Relation between delta H, delta U, define vulcanization, what is peptide bond? डेफिनेशन सगळ्या तुम्ही केल्या असतील 4 मार्क झाले. ओके. डिफाइन इथे डेफिनेशन आहे रेफरन्स इलेक्ट्रोड तोच की प्रायमरी सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड एसएचए वगैरे. ओके. टाउस प्रोसेस फॉर फिनॉल मी तुम्हाला बोललो तो फिनॉलच्या रिएक्शन्स इम्पॉर्टंट आहेत. ही जी आहे ना हे 99.9 आहे ना पुस्तकातली एमसीक्यू आहे. 3T आन्सर आहे त्याचं 3T म्हणूया आपण. म्हणजे 90% रिएक्शन कंप्लीट करण्यासाठी जर टी एवढा घेतलंय केमिकल कायनेटिक्स करावंच लागेल. हा व्हिडिओ बघा. मी सेम क्वेशन घेतलाय. हो, मी घेतलाय म्हणून आला असं नाहीये. आपण एक ऑब्झर्वेशन करतोय, की ह्याच्यात ना डेफिनेशन पण आहेत. ओके. त्याच्यानंतर डेरिव्हेशन पण आहे. सेक्शन कुठला हा सी. आता सांगतो लक्षात घ्या. इंटिग्रेटेड रेट लॉ दुसरं डेरिव्हेशन आलं. 2 डेरिव्हेशन आले लक्षात घ्या. ड्रॉ डायग्राम म्हटलं की कुठला टॉपिक रे? इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे बघा H2O2 फ्युअल सेल. इंटरस्टिशियल कंपाउंड, अलोय सांगितलंय तुम्हाला ते करायचंय लक्षात घ्या. ओके. बर. ऑस्मॉसिस, मोलार मास, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट डेरिव्हेशन मध्ये घेतलंय मी ते. डेल्टा टीबी आणि M2 चं रिलेशन आहे. झाले की 3 अन् 3 इथे 3 मार्क लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर डायग्राम आणि ॲप्लिकेशन ऑफ फ्युअल सेल. व्हॅन डी ग्राफ जनरेटर युजेस विचारलेत. एलईडी एडव्हांटेजेस विचारलेत. एडव्हांटेजेस ऑफ पोटॅन्शियोमीटर, व्होल्टमीटर विचारलंय. हां, माहिती आहे तो फिजिक्स होता रे, पण केमिस्ट्रीमध्ये पण तसंच आहे की H2O2 फ्युअल सेलची डायग्राम काढताय, मग त्याचे युजेस वगैरे करा ना. हे आपण आत्ताच बघितलं ना सेक्शन. आता बी बघूया बरं का लक्षात घ्या. बी ओके. डिफाइन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे का डेफिनेशन? पॉलिमर करायचंच आहे. डिफाइन एसिडिक बफर, डिफाइन ग्रीन केमिस्ट्री, डिस्टिंग्विश लॅन्थेनाइड्स आणि अॅक्टिनाइड्स. ओके. म्हणजे सेक्शन आता हे व्ही-एस-ए जे सगळ्यांना अवघड वाटतं बरं का. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट विचारलंय. ओके. मोलार कंडक्टिव्हिटी 1000 K/c सगळ्यात सोप्पं आहे. जिओमेट्री ऑफ नॅनो पार्टिकल्स हे सगळं थांबा मी तुम्हाला सांगतो. स्पी ओन्ली हा फॉर्म्युला. हे ए आणि आर मधलं रिलेशन. मग आता मुद्दा असा आहे, की तुलनेत बघितलं तर बरं वाटतंय. डेरिव्हेशन्स वगैरे आहेत. पण एक टॉपिक बघितला म्हणून झालं असं काही नाहीये लक्षात घ्या. मग तुम्ही क्वेशन पेपर बघा ना. हां, बघा तुम्हाला सोपं वाटेल आणि माझं प्लीज ऐका. तुम्ही 30-40 मार्काचा पेपर अटेम्प्ट कराल ना, एवढाच जर अभ्यास केला असेल, तर तुम्ही तेवढेच अटेम्प्ट करणार आहे. 70 पैकी 70 नाहीच पडणार बाळांनो. पण 40-50 मार्काचा पेपर तुम्ही अटेम्प्ट करत असाल ना बाळांनो आणि तुम्ही 70-80 मार्कापर्यंत पोहोचत असाल, तो वन ऑफ द बेस्ट स्कोर आहे हे लक्षात घ्या. अनुभवातून सांगतोय. मग आज दिवसभर सगळं तुम्हाला रिवाइजच करायचं आहे लक्षात घ्या. ओके. ऑर्गॅनिक अगोदर केलं असेल तर करा, नाहीतर लास्ट मोमेंटला कुठेतरी मॅरेथॉन लेक्चरमध्ये ऑर्गॅनिक बघत बसू नका. ते आठवत नाही परीक्षेत. मी त्याचा एकही मार्क काउंट करत नाहीये सध्या, तरी तुम्ही 30-35 पर्यंत पोहोचताय लक्षात घ्या. त्याच्यापेक्षाही जास्त पोहोचू शकताय. जर पॉलिमर, बायोमॉलिक्यूल, ग्रीन केमिस्ट्री, ट्रान्झिशन आणि कोऑर्डिनेशन केलं तर. सिरियसली फिजिकल केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक आणि अप्लाइड केमिस्ट्री जर केलं ना परफेक्ट अजून देखील दिवसभरात आणि पुन्हा एक संध्याकाळी एक रिव्हिजन करून झोपला आणि पहाटे एक रिव्हिजन केली ना, तरी 50-55 पर्यंत पोहोचू शकाल तुम्ही लक्षात घ्या. आणि इथं तुम्हाला कळून चुकलंय, की सगळं केल्याशिवाय ह्यातलं हे सगळं केल्याशिवाय उपयोग नाहीये. ओके. मग कराल मला माहिती आहे. ऑल द बेस्ट.